आजचा व्हिडिओ हा डाळ तांदूळाचा ढोकळा बनवण्याचा डिटेल व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा डाळ तांदूळाचा ढोकळा कधीच चुकणार तर नाहीच नाही आणि पहिलाच प्रयत्न जरी असेल ना तरी परफेक्ट सुद्धा बनेल। डाळ तांदूळाचा ढोकळा परफेक्ट जाळीदार बनावा, खात असताना घशात अडकल्यासारखा होऊ नये यासाठी कुठल्या चुका टाळाव्या, प्रमाण किती घ्यावे, पीठ किती तास आंबावे, ढोकळा किती तास शिजवावा आणि काही खूप महत्त्वाचे सिक्रेट जे तुम्ही याआधी कधीच बघितले नसेल हे सर्व जाणून घेऊया या डिटेल व्हिडिओमध्ये। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया। हा डाळ तांदूळाचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे कपनी मोजून 3 कप तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही राशनचा वापरू शकता किंवा रेग्युलर तांदूळ वापरला तरीही चालेल आणि मेजरिंग कप नसेल तर वाटीचाही वापर केला तरीही चालेल। त्याच कपनी मोजून 1 कप चणा डाळ घेतलेली आहे आणि डाळ तांदूळाचा ढोकळा परफेक्ट जाळीदार बनावा, पीठ व्यवस्थित फर्मेंट व्हावा आणि चवीलाही छान लागावा यासाठी मी बिना सालीची उडदाची डाळ घालते आहे। ही डाळ सुद्धा त्याच कपनी मोजून मी 1 कप घातलेली आहे। जेव्हाही मी डाळ तांदूळाचा ढोकळा बनवते तेव्हा मी त्यामध्ये उडदाची डाळ नक्की घालते। यामुळे ढोकळ्याला चवही छान येते, पीठ नीट फर्मेंट होतं आणि ढोकळ्याला जाडी सुद्धा खूप छान पडते। तुम्ही सुद्धा घालून बघा, ढोकळा अगदी परफेक्ट बनेल। डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि ताजं पाणी घालून आपल्याला 10 तासासाठी भिजत घालायचे आहे। आता 10 तासानंतर हे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। वाटण्यासाठी मी मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करते आहे, कारण यामध्ये डाळ तांदूळ अगदी बारीक वाटले जातात आणि ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत घातलेले होते ते पाणी घालूनच हे बॅटर तयार करायचं। यामुळे जे बॅटर आहे ना ते परफेक्ट फर्मेंट होतं, बॅटरला जाडी खूप मस्त पडते आणि ते बॅटरचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। एवढं फाईन टेक्स्चर यायला हवं तेव्हापर्यंत हे वाटायचं आहे आणि शक्य असेल तेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, कारण हे बॅटर आपल्याला थिक ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे। बॅटर जर खूप पातळ असेल ना तर पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही। जेवढे हे दाटसर असेल तेवढंच हे फर्मेंट व्यवस्थित होतं। सर्व डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि आता सध्या हिवाळा असल्यामुळे गारवा खूप असतो, म्हणून एखाद्या जाड कपड्याने टॉवेलने याला झाकून ठेवायचं। तर रात्रीचा गारवा खूप वाढलेला होता त्यामुळे टॉवेलने झाकून काम होणार नव्हतं, म्हणून हे पातेलं मी दुसऱ्या एका जाड कपड्याने झाकून ठेवलेलं होतं, म्हणजे याला डबल कोटिंग झालं आणि छान उब मिळाल्यामुळे हे पीठ फर्मेंट सुद्धा परफेक्ट झालं। तुम्ही एखाद्या उबदार जागेवर ठेवून सुद्धा हे पीठ फर्मेंट करून घेऊ शकता आणि इथे जाडी बघू शकता तुम्ही किती परफेक्ट जाडी पडलेली आहे। हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला ढोकळ्याचं पीठ परफेक्टली आंबवायचं असेल तर या काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा। डाळ तांदूळ कमीत कमी 10 तासासाठी तरी भिजत घालायचे। पीठ जेव्हा वाटतं तेव्हा अगदी बारीक वाटायचं आहे। वाटत असताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे कमीत कमी 12 तासासाठी तरी फर्मेंट करायचं। तेव्हाच तुमचं ढोकळ्याचं पीठ हे परफेक्टली फर्मेंट केलं जाईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची, हळद अगदी कमी घालायची आहे। ढोकळा खाल्ल्यानंतर घशात अडकल्यासारखा होऊ नये त्यासाठी 4 ते 5 चमचे तेल घालायचं आणि सर्व नीट मिसळून घ्यायचं। हळद बॅटरमध्ये पूर्णपणे एकजीव होत नाही तेव्हापर्यंत हे एकसारखं फेटत राहायचं आहे, कारण जेव्हा आपण या बॅटरमध्ये इनो घालतो तेव्हा हळद आणि इनोची रिॲक्शन होते आणि ढोकळ्यावर लाल डाग दिसायला लागतात। ते होऊ नये यासाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं। इथे मी आलं आणि हिरवी मिरची याचा ठेचा तयार केलेला होता तो घालते आहे। तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही स्किप करू शकता। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। तुम्हाला आंबट ढोकळा आवडत असेल तर आंबट दही घातलं तरीही चालेल। तर इथे मी 1 कप दही घालते आहे, जे मध्यम आंबट आहे। हा ढोकळा असल्यामुळे दही आपल्याला कंपल्सरी घालावं लागतं। खमणमध्ये आपण दही घालत नसतो, पण हा ढोकळा असल्यामुळे यामध्ये दह्याचा वापर केला जातो। बॅटरची कन्सिस्टन्सी मध्यम ठेवायची आहे, खूप पातळ किंवा दाटसर ठेवायची नाही। इथे मी ढोकळा बनवण्यासाठी ढोकळा मेकरचाही वापर करणार आहे आणि ताटामध्ये कसा ढोकळा बनवायचा तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपण ढोकळा मेकरमध्ये ढोकळा बनवूया आणि नंतर ताटामध्ये। तर या प्लेट्सला मी तेल ब्रश करून घेतलेलं आहे। इकडे पाणी उकळायला सुद्धा ठेवायचं। पाणी जेव्हापर्यंत उकळी येत नाही तेव्हापर्यंत बॅटरमध्ये इनो घालायचा नाही, ही खूप महत्त्वाची टिप आहे आणि जेवढं हवं आहे तेवढंच बॅटर आपल्याला वेगळ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे। संपूर्ण बॅटरमध्ये इनो मिक्स करायचा नाही। इथे मी जवळपास 3 कप एवढं बॅटर काढलेलं आहे। यामध्ये आपल्याला इनोचं 1 सॅचे घालायचं आहे, थोडं पाणी घालायचं। इनोचा इफेक्ट हा फक्त 2 ते 3 मिनिटासाठी राहतो, त्यामुळे हे बॅटर आपल्याला 1 मिनिटासाठी जोऱ्या-जोऱ्यात फेटायचं आहे आणि बॅटर फुलायला लागलं की लगेच आपल्याला हे बॅटर प्लेटमध्ये घालायचं आहे। इथे वेळ अजिबात वाया घालवायचा नाही। इनो घातलेलं बॅटर जर जास्त वेळासाठी तुम्ही बाहेर ठेवलं, खूप वेळ जर वाया घालवला तर ढोकळ्याला जाडीही पडत नाही आणि ढोकळा पूर्णपणे बिघडतो। तर ढोकळा बनवण्यामध्ये ही स्टेप सर्वात जास्त महत्त्वाची असते। जर ढोकळा तुम्हाला जाळीदार बनवायचा असेल तर ही स्टेप आपल्याला खूप झटपट करायची आहे। तर इथे सर्व बॅटर मी प्लेटमध्ये घातलेलं आहे। मी फक्त 2 प्लेटमध्येच बॅटर लावलेलं आहे, बाकी मी ताटामध्येच लावणार आहे। तर या प्लेट्स आता स्टँडमध्ये घालते आहे आणि लगेच आपल्याला वाफायला ठेवायचं आहे। तर ढोकळा बनवत असताना एक सर्वात महत्त्वाची टिप जी तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पाणी उकळी आल्यानंतरच बॅटरमध्ये इनो घालायचं आणि इनो घातल्यानंतर 3 मिनिटाच्या आधीच आपल्याला ढोकळा वाफायला ठेवायचा आहे। हाय फ्लेमवर 20 ते 25 मिनिटासाठी हा ढोकळा वाफायचा आहे। अधेमध्ये उघडून बघायचं नाही, सरळ-सरळ 20 ते 25 मिनिटानंतरच ओपन करून बघायचं। बघू शकता मस्त फुलल्या गेलेला आहे। तर हा ढोकळा आपण पूर्णपणे गार करूया, तोपर्यंत आपण ताटामध्ये ढोकळा बनवूया। तर त्यासाठी मी उभ्या काठाचं इथे ताट घेतलेलं आहे। या ताटाला सुद्धा व्यवस्थित ब्रश करून घेते आहे
तर आता इथे परत मी 3 कप एवढं बॅटर घेतलेलं आहे. 3 कपसाठी 1 इनोचं सॅचे वापरायचं. आता इथे बरेच जणांचा असा प्रश्न असतो, की आम्ही इनोच्या ऐवजी बेकिंग सोड्याचा वापर करू शकतो का? तर नक्कीच करू शकता. पण बेकिंग सोडा घातल्यामुळे पदार्थाला एक वेगळाच वास येतो. त्यामुळे मी शक्यतोवर बेकिंग सोड्याचा वापर करत नाही, इनोचाच वापर करते. फक्त इनो घालत असताना एवढीच काळजी घ्यायची, की तुम्हाला इनो घातल्यानंतर ही प्रोसेस खूप झटपट करायची असते. पण बेकिंग सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस एवढी झटपट करण्याची गरज पडत नाही. कारण बेकिंग सोड्याचा जो इफेक्ट असतो ना, तो जवळपास 35 ते 40 मिनिटापर्यंत राहतो. त्यामुळे बॅटरमध्ये सोडा मिक्स केल्यानंतर सुद्धा काही वेळासाठी तुम्ही बॅटर बाजूला जरी ठेवलं ना, तरीसुद्धा पदार्थाला जाळी छान पडते. पण इनो घातल्यानंतर तुम्हाला हीच प्रोसेस खूप झटपट करावी लागते, नाहीतर पदार्थाला जाळी पडत नाही. पण बेकिंग सोडा घातल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस एवढी फास्ट करण्याची गरज पडत नाही. पण बेकिंग सोडा घातल्यामुळे पदार्थाची चव बिघडते, पण इनोमुळे बिघडत नाही. त्यामुळे मी शक्यतोवर इनोचाच वापर करते, बेकिंग सोड्याचा वापर करत नाही. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोडा वापरू शकता. पाणी उकळी आल्यानंतर जसं आपण सुरुवातीला प्रोसेस केली होती, तशीच आपल्याला हा ढोकळा 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे. इकडे आपण ढोकळा मेकरमध्ये जो ढोकळा बनवलेला होता, तो गार झालेला आहे. तर आता या ढोकळ्यावर आपण तडका घालूया. हा ढोकळा असल्यामुळे यावर मी पाणी घालणार नाही आहे, पण तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता. मी इथे फक्त तडका घालणार आहे. त्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालायचा आणि हा तडका आता या ढोकळ्यावर घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता, थोडं सायट्रिक ॲसिड घालू शकता आणि पाणीसुद्धा घालू शकता आणि हलकंसं मीठ घालायचं आणि पाण्याचा तडकासुद्धा तुम्ही या ढोकळ्यावर घालू शकता आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची. तर आता तुम्हाला कट करत असताना लक्षात आलंच असेल, की हा किती स्पॉन्जी झालेला आहे बघू शकता. अगदी परफेक्ट ढोकळा इथे तयार झालेला आहे. आता एक पीस मी तुम्हाला इथे काढून दाखवते, बघू शकता. जाडी बघा या ढोकळ्याची किती परफेक्ट आलेली आहे. अगदी स्पंज असतो ना तशी जाडी पडलेली आहे आणि मऊ बघू शकता किती झालेला आहे. हा आहे डाळ तांदूळाचा ढोकळा, तरीसुद्धा हा अगदी खमण ढोकळा असतो ना तसाच झालेला आहे. विश्वास बसणार नाही तुमचा, या पद्धतीने एकदा करून बघा. पहिल्याच प्रयत्नामध्ये सुद्धा परफेक्ट ढोकळा तुम्ही तयार करू शकता. तर आता ताटामध्ये जो ढोकळा आपण बनवून घेतलेला होता, त्यावर सुद्धा मी तडका घातलेला आहे आणि हा ढोकळा सुद्धा आपण कट करून घेऊया. बरेच जणांना डाळ तांदूळाचा ढोकळा जेव्हा बनवतात ना, तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. मी सुद्धा बरेच वेळा सुरुवातीला जेव्हा ढोकळा बनवायची ना, तेव्हा माझा नेहमी डाळ तांदूळाचा ढोकळाच बिघडायचा. खमण परफेक्ट व्हायचा, पण डाळ तांदूळाचा ढोकळा नेहमी बिघडायचा. पण मी बरेचसे प्रयोग केले आणि त्यानंतर मला ही ढोकळ्याची परफेक्ट रेसिपी मिळाली. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा ढोकळा घरी बनवून बघा. डाळ तांदूळाचा ढोकळा याआधी तुमचा बरेच वेळा बिघडला असेल, पण या पद्धतीने कधीच बिघडणार नाही आणि खरं सांगते पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा परफेक्ट ढोकळा तुम्ही तयार करू शकाल. हा ढोकळा दिसायला जेवढा मस्त दिसतो आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट सुद्धा आहे. कारण यामध्ये आपण उडदाची डाळ सुद्धा घातलेली आहे. तुम्ही याआधी फक्त चणा डाळ आणि तांदूळ घालूनच ढोकळा बनवलेला असेल. पण एकदा तुम्ही उडदाची डाळ घालून ढोकळा बनवून बघा. ढोकळ्याला जाळी सुद्धा खूप मस्त पडते आणि चवीलाही हा ढोकळा खूप छान लागतो. आतमधून या ढोकळ्याची जाळी तुम्ही बघू शकता. अगदी स्पॉन्ज असतो ना तशीच दिसते आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद.